माहूर नगर पंचायतीच्या प्रांगणात सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी श्यामबापू भारती यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची भव्य प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी व्यासपीठावर महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। प्रचार सभेत आमदार केराम यांनी आपले विचार मांडताना 23 महिन्याच्या अल्प कालावधीत मतदारसंघात 2500 कोटी रुपयांची विकास कामे केल्याचे सांगितले। त्यासाठी कुठल्याही प्रकारचा जातीभेद पक्षभेद न करता निधी दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला। त्यात माहूर नगर पंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असताना सुद्धा नगर पंचायतीच्या माध्यमातून 23 कोटी रुपये खर्चून भोजंती तलावाचा केलेला कायापलट, 2 कोटी रुपये खर्चून बुद्धभूमी परिसरात उभारले भव्य सभागृह, क्रीडा संकुलनासाठी मंजूर केलेला 5 कोटी रुपयांचा निधी, 7 कोटी रुपये खर्चून बांधलेले अंतर्गत रस्ते, अशा प्रकारे भेदभावरहित काम केल्याचा दाखला त्यांनी दिला। आता भीमराव केराम निवडून आल्यास हा मतदारसंघ आदिवासीसाठी राखीव होणार अशा अफवा पसरत आहे। प्रत्यक्षात आदिवासी मतदारसंघ राखीव होण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे असून डिलिमिटेशन नंतर तो मतदारसंघ आदिवासी ठरतो। त्यात किनवट माहूर हा मतदारसंघ 17व्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करून विरोधकांच्या अज्ञात्यांची पोलखोल केली। राष्ट्रगीताने प्रचार सभेची सांगता झाली। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। तिच्या अकाउंट मध्ये 5000 रुपये टाकायचे। जशी जशी ते शिकत जाईल तिचं वय 18 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस 1,01,000 रुपये अकाउंट आमच्या पोरीच्या खात्यामध्ये जमा होतील। आमच्या गरीब मायबापाला तिला मदत होईल की नाही? 12वीच्या नंतर एकही आमची पोरगी शिकू शकत नाही, आमचा मायबाप पैसा करू शकत नाही। हे काय इथल्या कुठल्या एका जाती जमाती पुरतं नाही, जेवढा म्हणून आमच्या भगिनी आहेत त्यांना पुढचं आणि चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांचं सगळ्याच्या सरळ फीस माफ करण्याचं काम या सरकारने या काळामध्ये केलं। हे धोरणात्मक निर्णय घेण्याची धमकला। अनेक वर्षाची शेतकऱ्यांची असणारी वीज बिल माफी केली आणि आता उद्या येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये काल 4 महिन्याखाली घेतलेला जो लाडला बहिणीचा आमचा असणारा 15,000 रुपयेचा असणारा द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।